सेल्फ रिलायंट गोवा कशा पद्धतीने मॉडेल तयार करता येईल हे मागच्या 3-4 वर्षामध्ये मी गोव्यातील लोकांना दाखवून दिला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडनं डिलीट डिग्री स्पेशली स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमासाठी मला मिळालेले. आय एम डिवोटिंग दिस डिग्री फॉर द पीपल ऑफ गोवा. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 44वा पदवी समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये तिघांना जे आहे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचबरोबर MR ग्रुपचे आंध्र प्रदेशचे व्यवस्थापक संचालक श्री S कुमार रेड्डी, त्याचबरोबर श्री हेमंत ओबेरॉय यांना देखील डॉक्टरेट पदवीने जे आहे गौरवण्यात आलं. त्याचबरोबर विविध शाखांचे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळेस गौरव करण्यात आला. त्यांनी मिळवलेले घवघवीत यश या यशाचं खरं या अर्थाने कौतुक करण्यात आलं. त्यांना प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विविध शाखातील विद्यार्थ्यांचा यावेळेस मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्याचबरोबर डॉक्टर रोहित टिळक, अध्यक्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डॉक्टर प्रणिती रोहित टिळक, उपाध्यक्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि डॉक्टर गीताली टिळक कुलगुरू हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला जे डॉक्टरेट पदवीचे मानकरी होते ते यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत, गोवा मुख्यमंत्री, त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये जी काही कामगिरी केली त्या कामगिरीचा लेखाजोखा पाहता त्यांना डॉक्टरेट पदवीने जे आहे ते सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालक MR ग्रुपचे श्री A महेश कुमार रेड्डी यांचा देखील यावेळेस गौरव करण्यात आला. त्याचबरोबर हेमंत ओबेरॉय जे शेफ ओनर आहेत, ओबेई हॉस्पिटॅलिटी फार्म गँड, आपल्या सर्वांना परिचय आहे, त्यांचा देखील कार्याचा तिथं आवर्जून विशेष कौतुक आणि उल्लेख देखील करण्यात आला आणि त्यांना डॉक्टरेट पदवीने यावेळेस गौरवण्यात आलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडनं डिलीट डिग्री स्पेशली स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमासाठी मला मिळालेले. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन मी स्वयंपूर्ण गोवा हा कार्यक्रम सुरू केला आणि सेल्फ रिलायंट गोवा कशा पद्धतीने मॉडेल तयार करता येईल हे मागच्या 3-4 वर्षामध्ये मी गोव्यातील लोकांना दाखवून दिला. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑल्सो प्रेज फॉर मी दिस स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम. आणि हा स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम त्यांच्या बोर्ड ऑफ स्टडीजने घेतला, बघितला आणि दे हॅव गॉन थ्रू इट आणि दे हॅव डिसाइडेड टू गिव्ह द डिलीट डिग्री फॉर मी. स्पेशली थँक्स फॉर द टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू आणि त्यांचं पूर्णतः जे बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर आहे त्यांच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि ही डिलीट डिग्री जी मला मिळालेली आहे ती फक्त आणि फक्त गोव्यातील लोकांच्यामुळं आणि गोव्यातील प्रशासनातील सगळ्या अधिकाऱ्यांच्यामुळं. आय एम डिवोटिंग दिस डिग्री फॉर द पीपल ऑफ गोवा. यांच्यासाठी मी डिवोट करतो, कारण अनलेस अँड अंटिल इट इज म्हणजे मला ते पॉसिबल झालं नसतं. त्यांचं सहकार्य, लोकांचं सहकार्य, पंचायत लेवलपासून सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य, त्याचमुळे स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम यशस्वीरित्या गेली 5 वर्ष कंटिन्युअसली आम्ही राबवू शकलो. आत्ता स्वयंपूर्ण 2.0 स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे. गोव्यातील युवक असेल, महिला असेल, यांना स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हा कार्यक्रम तिथं कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने आताही चालतोय. इवन दो वी आर टेकिंग म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सुद्धा या स्किलिंग कार्यक्रमामध्ये आमच्याबरोबर तिथं सहभागी होणार आहे. त्यासाठीही मी त्यांना म्हणजे स्वागत करतो की त्या निमित्ताने म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग अँड क्लस्टर यामध्ये युवकांना स्किलिंग करण्यासाठी त्यांचंही सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभेल. आज आमचा 44वा पदवी प्रदान समारंभ पार पडला आणि याच्यामध्ये 3000हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रमोद सावंत, श्री ओबेरॉय आणि श्री महेश कुमार रेड्डी ह्यांना देखील डिलीट पदवी ही देण्यात आलेली आहे. आणि ज्यांना फॉर्मल एज्युकेशन शक्य होत नाही पण ते बाकी कार्यातून आपले नागरिक होण्याची जबाबदारी पार पडतात त्या लोकांना आम्ही डिलीटनी सन्मानित करतो. तर यंदाच्या वर्षी आम्ही या 3 जणांचं डिलीट दिलेली आहे त्यांना यंदाच्या वर्षी. सध्याच्या युगात AI आणि मशीन लर्निंगनी खूप म्हणजे आपण बघतो की खूप प्रगती करत आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटीज देखील वाढत आहेत. म्हणजे फक्त मीडियापुरतं नाही तर सगळ्या क्षेत्रांमध्ये AIचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपण शेवटी टेक्नॉलॉजीशी कम्पीट करत आहोत. तर टेक्नॉलॉजीवरती मास्टरी मिळवणं हाच आता ऑप्शन
मिशन राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या विभागांमध्ये किंवा सगळ्या आमच्या शाखांमध्ये ए आयचा इन्क्लुजन करत आहोत आणि त्याच्या आधारित वेगवेगळे अभ्यासक्रम हे करत आहोत. आणि विद्यार्थ्यांनी ए आयचं सहाय्य कशासाठी घ्यावं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यात एथिक्स येतात, त्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी येते. त्यामुळे ए आयचा वापर हा फक्त सबमिशनपुरतं करू नाही, तर तुमचं जे अभ्यास आहे त्याच्यात अधिक तुम्हाला माहिती मिळावी, कारण कुठल्या क्षेत्रात किंवा कशासाठी ए आयचा वापर करावा ह्याच्यावर आम्ही जास्त प्राधान्य या अभ्यासक्रमातून देत आहोत. आज 44वं कॉन्व्होकेशन पार पडलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, श्री ओबेरॉय आणि रेड्डी, महेश कुमार रेड्डीजी या तिघांना ऑनररी डिलीट यंदाच्या वर्षी द्यायचं ठरवलं होतं. या सगळ्यांचं कार्य बघून हे ऑनररी डिलीट ही दिली जाते. आजपर्यंत ज्या ज्या लोकांना दिली त्यांनी सामाजिक क्षेत्रात, देशाकरता, राज्याकरता काय काम केलं आहे त्या आधारावर आपण ती डिलीट देतो. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघून डिलीट देतो. जसं गोवा म्हणून आपण जर का आत्ता बघितलं तर प्रमोद सावंतजी जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत त्यांनी सेल्फ इक्विप्ड गोवा, आत्मनिर्भर भारत जे प्राईम मिनिस्टरनी जे आवाहन केलं होतं त्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर विचार केला आणि ठरवलं की ते रेकग्नाईज व्हायला पाहिजे काम, आणि म्हणून आपण ती डिलीट देतो ते कामही रेकग्नाईज करायला. कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी तो प्रोजेक्ट हातात घेतला आहे की कुठली कमतरता गोव्याला कधी भासू नये आणि सेल्फ रिलायंट व्हावं, त्याकरता ते काम करत आहेत. त्याचबरोबर शेफ ओबेरॉय हे सगळ्यांना माहिती आहेत, त्यांनी आजपर्यंत स्वतःचे एक वेगळं नाव कमवलं आहे देशात, ताजमध्ये, आणि त्यांच्या नावानेसुद्धा अनेक डिशेस आहेत, वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत, आणि प्राईम मिनिस्टर्सपासून सगळ्या जिथे जिथे रिक्वायर्ड आहे आणि जिथे ऑथेंटिक शेफचं जिथे जिथे काम असतं किंवा तो जो ब्लेंड आहे मॉडर्न आणि ट्रॅडिशनल ते खूप चांगल्या पद्धतीने आणि परफेक्शन असं त्यांनी एक त्यात दाखवून दिलं. महेश रेड्डीजीसुद्धा इंडस्ट्रियलिस्ट म्हणून खूप फेमस आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आणि मायनिंगमध्ये, आणि वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी बिझनेस चालू केला आणि आज बघितलं तर हजारोच्या संख्येने एम्प्लॉयमेंट ते जनरेट करतात आणि त्यांचे फिलॉन्थ्रोपिक अप्रोचसुद्धा खूप जास्त आहे. त्यांनी आपले जे रूट्स आहेत त्याला कायम ताकद देतात, अनेक देवस्थान आहेत त्यांच्याकरता मदत करतात, आणि त्याचबरोबर रिलीफ फंड्सला जेव्हा जेव्हा भारतावर संकट येतं तेव्हा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठ्या प्रमाणात असतं सामाजिक कार्यात, आणि म्हणून या तिघांना यंदाच्या वर्षी डिलीट द्यायचं ठरवलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि बाकीसुद्धा ज्यांना डिग्रीज प्रदान केल्या गेल्या, मास्टर्स, बॅचलर्स आणि PhDs त्यांचासुद्धा इकडे सहभाग होता. त्यांचंही सगळ्यांचं अभिनंदन.